तर काल होता शेवटचा बुधवार आणि आम्हाला मिळाले असे मोठे असे मस्त भरगच्च खेकडे. तर सगळ्यात आधी इथे हा खेकडा घेतलाय आणि याला असं स्वच्छ धुवून घ्यायचा. याच्या आतमधला जो काळा भाग असतो ना, तो काढून टाकायचा आणि अशा प्रकारे त्याला साफ करून घ्यायचं. तर आता इथे आपण त्याचं सारण बनवूया. यासाठी भरपूरशी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, डेसिकेटेड कोकोनट, थोडंसं पाणी आणि लिंबू घालून ह्याला वाटून घ्यायचं. कढईत घ्यायचं थोडंसं तेल, त्याच्यामध्ये घालायचा एक कांदा, थोडंसं मीठ आणि हे वाटलेलं खोबऱ्याचं वाटण हे घालून ह्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. तर आता नंतर ह्याच्यामध्ये जाणार हळद, गरम मसाला आणि घरगुती लाल मसाला. आपल्याला तिखट पाहिजे तेवढं तिला चांगलं परतून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा बेसन घालून भरपूरशी कोथिंबीर घालून याला चांगलं परतवायचं. आता वाटण थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण, खेकड्यामध्ये हे सगळं सारण भरून घ्यायचं आणि खेकड्याला आहे ना असं धाग्याने बांधून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याचं वाटण आतच राहील, बाहेर येणार नाही. आता याला केळीच्या पानात चांगलं बांधून घ्यायचं आणि आपल्याला आता याला वाफवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं. तर अशा प्रकारे वाफवून झालंय. आता आपण ह्याला स्मोक देऊया, म्हणजे खाली कोळसा, वरती बार्बेक्यूची जाळी, त्याच्यावरती खेकडा आणि वरून थोडंसं बटर घालून ह्याला चारी बाजूने असं थोडं काळसर करून घ्यायचं आणि असं स्मोक इफेक्ट द्यायचा. तर अशा प्रकारे हा तंदुरी खेकडा तयार होतो आणि चवीचं बोलाल तर अप्रतिम लागतं. त्याचं आतमधलं जे सारण आणि त्या स्मोकचा फ्लेवर सगळा ना त्यामध्ये उतरलेला अप्रतिम लागत होतं चवीला. तर अशी होती आमची बुधवारची गटारी.